फाईट करते जनुमान नितलास. दोन टीम मध्ये बिग फाईट मॅच. षटकातील पुढचा बॉल. मोठा हिट करण्याचा प्रयत्न. झेलची शक्यता. झेल सोडला. कॅचेस इन द मॅचेस. तेजस पाटीलला जीवनदान महागात पडेल. जय वागेश्वर किरवली किल्टिया लेजेंड क्रिकेटर रमेशजी तरे मॅचला एन्जॉय करतात. संकेतजी गायकर तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन अकाउंट खुले केले तेजस पाटील. त्याच्या जोडला तुम्ही रोशन पाटील. पाटील बंधू मैदानामध्ये. सोन्या पावशीचा पुढचा बॉल. उडवला बॉल उंच गेला. आता फटका बसला हवेमध्ये. पकडलाय झेल लॉंग ऑफला. विकेट मिळतीये तेजस पाटीलची मोठी. जय वागेश्वरला पहिला धक्का. एक करण्याचं काम कोण केलं असेल. अंकित पाटील असतील आमचे. चांगले क्रिकेट विथ द क्वालिटी. आणि याच गावचे कृष्णा म्हात्रे त्यांना देखील बाईट घेतल्या. त्यानंतर भावेश म्हात्रे. ह्या तीन त्रिमूर्तींचं आम्ही नक्कीच नाव घेतो. फॉर्च्यून इव्हेंट्स ला खऱ्या अर्थानं मोठे राजेंद्रदादा म्हात्रेंना या वायरीला अंकित पाटील असतील, भावेश म्हात्रे, कृष्णा म्हात्रे तुमचं स्वागत करू. नवीन फलंदाज मैदानामध्ये मिलिंद पाटील आला. तिसऱ्या क्रमांकावरती. तेजस पाटीलची विकेट लवकर गेली आणि आता त्याचे छोटे बंधू मिलिंद पाटील मैदानामध्ये उतरल्या तिसऱ्या क्रमांकावरती. जय वागेश्वर किरवली त्यांना फाईट करते जय हनुमान नितलास. दोन टीम मध्ये ही बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला भेटेल. सोन्या पावशे बायकरमॅन 4 बाईक त्याच्या नावावरती तो सज्ज झाला. पुन्हा एकदा उडवला उंच लांबच लांब. अंकित पाटील हेच सांगतायत की बॅट त्यानं जरूर चेंज केली आहे कारण की सरावाला हीच बॅट मिलिंद पाटील घेतात. ठोकला षटकार. आठ या आकड्यावरती. हंस मडवी देखील मॅचला एन्जॉय करतो. हंसला तुम्ही पाहता त्याचं देखील स्वागत करू. त्याला हंसच नाव ना. पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 8 या आकड्यावरती. शेवटचा बॉल. बॅटला कडा लागलाय. विकेट कीपर त्याचं काम पूर्ण केलंय. विकेट मिळतीये मिलिंद पाटीलची आणि आणखीन एक धक्का. सेकंड विकेट टेकन डाऊन. 8 ला दुसरा. जय वागेश्वर किरवली. स्वर्गीय महादेव काका 11 पेठाली आणि त्यांना फाईट करणारा वेलकम उसाटने. दोन टीम कॅप्टन तुम्ही देखील रिपोर्टिंग करा प्लीज. आता तुम्हाला कुठल्याही प्रकारचं ऍडजस्टमेंट केलं जाणार नाही.
बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ओमकार पाटील दुसऱ्या ओव्हर मध्ये आला पेटू मध्ये. समोर फलंदाज तुम्ही रोशन पाटीलला पाहता आणि आता चौथ्या क्रमांकावरती मंगेश पाटील बायकर मॅन. मंगेश पाटीलला तुम्ही पाहता जे बायकर मॅन आहेत, चांगले गायक देखील आहेत ते. 3 फिल्डर साठी या सर्कलच्या बाहेर मिड विकेट लॉंग ऑन. एक लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. रोशन साठी पुढचा बॉल पडल्यानंतर बॉल तुम्ही पाहता ऑफ स्टंप डी ठेवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. रिव्ह्यू घेतला. बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज दिला. ऑफ स्टंपला बॉल होता थोडा बाहेर आहे की काय. रिव्ह्यू लगेच चेक करू. या तिसरे पंच या नाही आपण चेक करू. चांगली स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. जनुमान मित्रमंडळ व क्रिकेट संघ सिद्धी करवले आयोजित स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील व स्वर्गीय नामदेव बाबूराव पाटील स्मृती चषक 2026 तुमचं सर्वांचं स्वागत. रिव्ह्यू घेतला. बॅटिंग करणाऱ्या टीमनं चॅलेंज दिला. ऑफ स्टंपला बॉल ठेवण्यात आला शरीरापासून दूर. चेक केलं जात आहे. डॉट बॉल चला फेर. पहिलाच डॉट बॉल खेळला रोशन पाटील. पुन्हा एकदा सजय ओमकार गॅप मध्ये वॉर शॉट. प्रयत्न चांगले होते पण त्याच्या वाक्याच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला भेदून पाडून दमदार चौकार रोशन पाटीलचा 4. या चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला 12 वरती. याच्या अगोदर काय मॅच झाली. डान्सर 40+ तलोजे मस्कोर 40+. मॅच खूप छान जिंकली. जी सुरुवात केली ना संदीपनं त्याच्यानंतर रोहित भोईर नावाचं वादळ मैदानामध्ये आलं. हेच सांगितलं बाईटमध्ये की तलोजे मस्कूर 40+ कुठेही संघ बनलाय जरूर आणि त्याच्यानंतर पहिली मॅच आम्ही जिंकतच नाही. पण या वर्षी खऱ्या अर्थानं तुम्ही या स्पर्धेसाठी नक्कीच खूप प्रयत्न केले. खूप मेहनत करून ते इथपर्यंत आले आणि मनामध्ये जर जिद्द असेल ना मग तुम्ही खऱ्या अर्थानं कुठली पण गोष्ट नक्कीच सफल कराल. ही जिद्द होती तलोजे मस्कूर टीम मध्ये. बॅटला कडा दुसरा अटेनला विकेट. रोशन पाटील नावाचं वादळ बाद. तिसरा धक्का. पाचव्या क्रमांकावरती आदर्श पाटील आला. बॉल तुम्ही पाहता शरलापासून दूर. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव. 1 स्कोर पुढे चालला. 13 धावा स्कोर बोर्ड वरती. पुढचा बॉल. बॅटला बॉल स्पर्श झालाय. जरूर तू चल में आया धक्के पे धक्का. विकेट वरती विकेट जात आहेत. जय वागेश्वर किरवली टीमला आणखीन एक धक्का.
ते शिकले, त्यांना देखील त्यांनी चर्चा केली आमच्याशी की नक्कीच त्यांनी घरी सांगितलंय त्यांच्या मम्मीला की डीजे घेऊयात, मला देखील शिकव. त्याला सांगितलं की असं असं लोड गाणी कर, तो देखील शिकतोय. उडवलाय बॉल मिस्टामिंग, विघ्नेश खऱ्या अर्थानं जाईल का माघारी आणि किरेक विकेट. आणि तुम्ही पाहता गोलंदाजी काय अद्भुत चालू आहे ओमकार पाटीलची. विकेट मिळते विघ्नेश पाटीलची. विकेट वरती विकेट, कोणीच मैदानामध्ये थांबायला मंजूर नाहीये. मंगेश पाटील अजूनही नो स्ट्राईक केला, त्याला साथ देत असताना 7व्या क्रमांकावरती आकाश पाटील आला. 5वा धक्का या ओव्हरमध्ये. 3 धक्के दिल्यात गोलंदाज ओमकार पाटीलची. ओमकारमय गोलंदाजी. शेवटचा बॉल बागफुडला जाऊन कट केला, शॉट चांगला, बॉल चालला पहिला टप्पा घेत. आल्या आल्या आकाश पाटीलचा वार चौका. जाऊन पोचला 17 या आकड्यावरती. प्रत्येकी षटकासाठी कॅश प्राइज आहे रमेशजी तरे यांच्याकडनं, जे किरवलीचे आहेत रमेशदादा तरे यांच्याकडनं. प्रत्येकी षटकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. आकाश पाटील साठी हे कॅश प्राइज लावण्यात आला. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. युवराज सांगडे आला बॉलिंग ट्रॅकवरती तिसऱ्या ओव्हरमध्ये. त्याच्या समोर बायकरमॅन मंगेश पाटील. मंगेश पाटील आणि आकाश पाटीलची आता पार्टनरशिपची गरज आहे जय वागेश्वर किरवली टीमला. विकेट गेल्या जास्त लवकर, तुम्ही ते पाहता. बाद झाला रोशन पाटील, तेजस पाटील, मिलिंदची विकेट लवकर गेली. एक षटकाराला जरूर. आदर्श आणि विघ्नेश शून्यावरती बाद झाला. सज्ज झालाय युवराज, त्याच्या समोर मंगेश पाटील. एक अष्टपैलू घनाघाती फलंदाज. 5चा खडा. हो हो हो, काय सूर जणू काय मारली होती की काय. वेल जस्ट ट्राय, खूप चांगला प्रयत्न. तेजस मात्रे हा देखील या टीमचा विस्फोटक फलंदाज आहे. विकेट कीपर, त्याला कॅचचा महत्व माहिती आहे, थोडा लांब होता. ई ॲक्शन रिप्ले WTC च्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल वरती लागलाय. जेल होईल का, झाली कव्हरला. विकेट महत्वाची होती आणि हे प्रेक्षक आहेत नितलास टाळ्या वाजवत आहेत. मंगेशी विकेट किती महत्वाची आहे माहिती आहे. नितलास सगाला पडली आहे ती विकेट. हेच सांगत असेल तो प्रेक्षकांना की 2 गुट फिले, कारण की थंडी देखील तेवढीच आहे. युवराज पाटील
जबरदस्त डीजे ऑपरेटर हा. खरंच खूप चांगले डीजे ऑपरेटर. लवकर डीजे घ्या तुम्ही, तुम्हाला देखील ऑर्डर येतील, यात मात्र शंका नाही. ऑपरेटर छान आहे. मंगेशी विकेट महत्वाची ती पडली आहे, पण मैदानामध्ये अनिल पाटील मैदानामध्ये आलाय. अनिल पाटील वरती आता मात्र जबाबदारी आहे. त्याच्या बॅट मधनं मोठे हिट येतील का, ही चावू लागली आहे आता मायबा प्रेक्षक किरवलीला. तेज तर्रार जागेवरती ठेवला. जबरदस्त गोलंदाजी युवराज सांगडेची तुम्ही पाहता. हाईट देखील उंचीचा फायदा देखील, मनगटी ताकदीचा वापर, बॉल रिलीज करण्याची ऍक्शन पाय युवराजची. तेज तर्रार फायदा घेतोय खऱ्या अर्थानं हाईटचा. नक्कीच रनअप तुम्ही त्याचा पहा. षटकातील पुढचा बॉल कट केला, लेट कट, टेक्निकल टच, डेंटल टच, बॉल चाललाय दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर, दरम्यान सीमा पार. अनिल पाटीलच्या बॅट बंद, चौकार. थँक्यू. जबरदस्त संगीत. 4 न स्कोर पुढे, 21 रन. उडवलाय उंच, हा मात्र बॉल मेन विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. पॉवरफुल पॉवर बॅक अनिल पाटीलचा षटकार. जबाबदारी अनिल वरती आहे, ती त्याला पूर्ण करायची आहे. शेवटचा बॉल या षटकातील. डोमॅस स्लाइस मध्ये जायची शक्यता, पोचू शकणार का, पोचले होते पण कॅच अवघड होती, ती घ्यायला हवी होती. कॅचचं महत्व माहिती आहे तेजसला, त्याच्या टीम जर्मान नितलासला. आणि अशा रीतीनं तुम्ही पाहता 3 ओव्हरचा खेळ संपला गेला. धाबा धाव फलकावरती 29. तीन ओव्हरचा खेळ संपला. धाबा धाव फलकावरती तुम्ही पाहता 29. राज पाटील त्यांच्या मामाचा संघ खेळतोय जय बागेश्वर किरवली. त्याला देखील तो देखील आता मॅच पाहण्यासाठी इथपर्यंत आहे. गावचा संघ देखील एक मॅच मात्र जिंकली आहे. जानुमान जानुमान श्रीसाई सिद्धी करवले. गावचा संघ देखील एक मॅच जिंकली. त्याला देखील असं वाटत असेल की मामाचा संघ देखील एखादा मॅच जिंकू दे. क्रिकेट आहे राज, काही पण होऊ शकतं क्रिकेटमध्ये. राज पाटील त्याचं देखील स्वागत करू. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज अविनाश मात्रे. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. नेक्स्ट मॅच लक्षात असू द्या तुम्हाला. पहिला ऑफिशियल कॉल स्वर्गीय महादेव काका 11 पेठाली आणि वेलकम उसाटने तुम्हाला पहिला ऑफिशियल कॉल दिलाय. बघा दोन्ही टीमचे कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. बॅटला बॉल स्पर्श होऊन वरती हात जरूर तेजसने केला, त्याच्या हाताला स्पर्श होऊन फर्स्ट स्लिपच्या फिल्डरला पकडला. कॅच, रिले कॅच, विकेट आकाश पाटीलची.
प्रथमेश आला, आल्या आल्या उडवला उंच, लांबच लांब प्रथमेश पाटील, ज्याला नेहमीच सलामीला येताना पाहतोय, तो आला 8व्या क्रमांकावरती आणि बॉल पाठवलाय. प्रेक्षक दर्गाला सलामी देणारा प्रथमेश पाटीलचा षटकार इंजर्ड आहे थोडा, आणि खऱ्या अर्थानं अग्री किंग धाब्याचे ऑनर देखील आहेत. दानसर येथे त्यांचा धाबा देखील आहे. चांगलं चविष्ट जेवण देखील खऱ्या अर्थात त्या धाब्यावरती भेटतं. आम्ही देखील तिथे जातो. डान्सरला धाबा आहे भाऊचा. आपली माणसं अगदी खऱ्या अर्थानं बिझनेस मध्ये पडली, महत्वाची गोष्ट आहे. बाटला बॉल स्पर्श होऊन वेगाला फर्स्ट टिपला डायरेक्ट हिट. गरज होती का प्रथमेशला? याची गरज काहीच नव्हती. षटकार मारलाय जरूर धाव खेळाच्या नादामध्ये, त्याची विकेट. जी पाटील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित, आपलं स्वागत आहे. किरवली गावचे वरिष्ठ आणि नितलास गावचे कोण वरिष्ठ असतील तर या मुख्य व्यासपीठावरती तुमचं स्वागत आहे. अरविंदजी चौधरी नितलासचे या आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्वागत आहे. माजी उपसरपंच संजूजी सांगडे साहेब जर इथे उपस्थित असतील तर या साहेब, या मुख्य व्यासपीठावरती स्वागत आहे तुमचं. पुढचा बॉल आविष्कार, खोदून काढायचा प्रयत्न तिथं तुम्ही पाहताय. धाव घेणं गरजेचं होतं पण अनिलनं थांबवलाय. डॉट बॉल. धावा धावपलकावरती स्थिर आहेत 35 वरती. भावेश आमच्या सोबत आहेत गुणलेखाच्या भूमिकेत. सागर पाटीलला तुम्ही पाहता. भावेश पाटील देखील गुणलेखक होते. सौरभ देखील, करणला देखील आम्ही पाहिलं, ओमकारला तर पाहिलंच. ओमकारवरती खूप प्रेम आहे सिद्धी करवलेकरांचं. या बॉलवरती देखील धाव घेतली नाहीये. अशा रीतीनं 4 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 35 ला धक्के. इथे तुम्ही पाहता 8. बघा ऑफिशियल दुसरा कॉल. वेलकम उसाटणे टीमच्या कॅप्टनला आणि कॅप्टन स्वर्गीय महादेव काका 11 पेठालीच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी. या उसाटणेचे कॅप्टन उपस्थित आहेत तर प्लीज लक्षात असू द्या, पेठाली टीमच्या कॅप्टनला कॉल आहे. इनिंग ब्रेक मध्ये जो कॅप्टन उपस्थित नसेल, जो कॅप्टन उपस्थित असेल त्याला टॉस विजय दिला जाईल. याच्या अगोदर ओम नरमेश्वर गावदेवी किरवली टीमला उपस्थित नव्हते खऱ्या अर्थात, तर समोरची टीम सिद्धी करवलेला आपण विजय दिला होता. बघा इथे उसाटणेचे कॅप्टन उपस्थित आहेत. जर बॉल पडला सेकंड इनिंगचा, कॅप्टन आला नाही पेठालीचा, तर उसाटणे टीमला टॉस विजय दिला जाईल. स्लोगोरच षटक हे तुम्ही पाहता. बॉल चालला बॉन्डलाईच्या दिशेने पण इथे रनआउटची विकेट. खऱ्या अर्थानं डीजे ऑपरेटर आहेत. याच्या अगोदर त्याने गाण्यातून एकच संदेश दिला, शेवटचा विकेट बाकी आहे, लास्ट जोडी. चांगले संगीत वाजवतात. शांता गेली, शालू गेली, आता बाबूरावची गरज, तो देखील संगीत आला. आणि नक्कीच ते प्रेक्षकांना एंटरटेनमेंट, याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की पिले पिले ओव्हर जानी,
ते सांगत असतील आता बघा ठोका झाला जवळ जवळ 9:30 वाजायला आले. आता गरज आहे. डीजे मास्टर कमाल के जबरदस्त. सौरभ त्याने सांगितलं की मला पण डीजे गायचं आहे. डॉट बॉल आला रवी काठे बॉलिंग ट्रेक वरती तुम्ही पाहता त्याला जनुमान नितलास टीमचा. नितलास गावाचं क्रिकेट उज्ज्वल करण्याबागे या पठ्ठ्याचा देखील मोठा हात आहे. काही मैदान त्यानं गाजवलेत आपल्या बॅटिंगनं बॉलिंगनं देखील त्यानं तुम्ही पाहता फलंदाजांना जगडून ठेवलाय. ओल्ड इज गोल्ड असं म्हटलं जातं. रवी काठे अपील अपील लेग फी फोर याच कौतुक केलं कित्येक फलंदाजांना त्यानं गोलंदाजीवरती नाचवलंय आणि अशा रीतीनं इथे संघ जय वागेश्वर किरवली ऑल आउट धावा धावपलकावरती बनल्या गेल्या 36-37 लक्ष पार करायचं. या धावा कशा पार होतील ऐकूया साई पाटील यांचा आवाज. बघा शेवटचा कॉल स्वर्गीय महादेव काका 11 पेठाली टीमच्या कॅप्टनला आपल्याला तिसरा ऑफिशियल कॉल. जर सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडला कॅप्टन उपस्थित नसेल तर समोर वेलकम उसाटीच्या कॅप्टनला विजय दिला जाईल. हॅलो त्यांना पॅनलाइज आपण केलंय. जो संघ उपस्थित राहत नाहीये. दुसरी इनिंग जर सुरुवात झाली तर विरोधी संघाला आपण टॉस विन देऊ. संघनायक वेलकम उसाटणीचा संकेत पाटील या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर स्वागत असेल त्याचं. निश्चित वेळेमध्ये हा संघ उपस्थित आहे आणि खरं तर सध्या जो सामना चालू आहे तो देखील पहिल्या फेरीतील अंतिम सामना आहे. थोडीशी ऍडजस्टमेंट जरूर या ठिकाणी करण्यात आली आहे कारण की बऱ्याच ठिकाणी स्पर्धा चालू आहेत. काही संघ 1 ते 2 ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आयोजनकर्ते या ठिकाणी सूचित करतायत की एखादा संघ उपस्थित नसेल आणि एखादा संघ उपस्थित असेल तर बॉल पडला तर मात्र उपस्थित टीमला आपण टॉस विन देतो याची दक्षता घ्या. ही पॅनल्टी आतापर्यंत 4 संघांना लागली. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर करवळेच्या अगेन्स्ट जेव्हा संघ खेळत होता तेव्हा देखील त्यांना पॅनल्टी लागली होती. आता देखील तोच नियम पाहायला मिळेल. प्रिव्हियस मॅचचा विचार केला तर किरवली जय वागेश्वर किरवली आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना आपण पाहतोय एका बाजूनं जयमान इतलासनं जबरदस्त खेळ केला परंतु अजूनही मॅचचं दुसरं सत्र बाकी आहे. काय घडेल काय बिघडेल हे जरूर आपण ऐकणार आहोत खेळाच्या दुसऱ्या सत्रात. परंतु तुर्तास पुन्हा एकदा शेवटचा पुकार असेल टीम स्वर्गीय महादेव काका 11 पेठालीला की लगेचच आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. तर नेक्स्ट मॅच किरवली विपक्ष आपला पेठाली विपक्ष वेलकम उसाटणे या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. वेलकम उसाटणे टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. तर विरोधी टीम आपण पाहतो खरं तर पेठाली संघाचा संघनायक इथे उपस्थित नाहीये. पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या अगोदर तुम्हाला इथे नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. आपण जर इथे उपस्थित राहिला नाही तर मात्र समोरच्या उपस्थित संघ वेलकम उसाटणे या संघाला मात्र त्याच्या डाव्या बाजूने आपण पाहतो खरं तर नाणेफेक त्यांना दिली जाईल याच्याकडे लक्ष असू द्या.
वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. छोटं लक्ष 37 धावसंख्येचं पूर्णतः संघ गारच झाला, परंतु गोलंदाजीमध्ये देखील चमक दाखवू शकतो जय वागेश्वर किरवली. पहिलं षटक मंगेश पाटील. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटका, नेत्रदीपक कलात्मक फटका, बॉल सीमारेषा पार इनसाइड आउटचा क्लास. सोन्या पावसानं फायर, पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय. सोन्याचा भाव गगनाला भिडलाय आणि हा सोन्या देखील तितकाच पॉवरफुल आणि तितकाच मी म्हणेन महत्वाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये आला आणि आल्या आपली कला त्यानं सादर केली. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय मंगेशच्या अगेन्स्ट चौकार. जबरदस्त फटका, तंत्रशुद्धता नेहमीच या खेळाडूने दाखवली. खूप कमी कालावधीमध्ये अगदी चर्चेत राहिलेलं नाव नितलास गावातलं जर कोणतं असेल तर ते सोन्या पावशेचं आहे. आजवरती कारकिर्दीमध्ये 4 बाईक त्यानं आपल्या नावावरती कोरल्या आहेत आणि अपकमिंग यंग टॅलेंट आता मी म्हणणार नाहीये, कारण की अनुभव देखील त्याच्या पाठीशी आता मागील 2-4 वर्षामध्ये पाहायला मिळतोय. समोर आता रवी काठी एका बाजूने सिनियर प्लेअर अवे फ्रॉम द बॉडी, दूर ठेवण्याचा प्रयत्न, फसला आणि वाईट बॉल. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये जी जोडी पाहतोय, एका बाजूनं एक्सपिरियन्स खेळाडू आणि त्याच्या सोबतीनं यंग टॅलेंटेड सोन्याला आपण पाहू शकाल. कॉम्बिनेशन बनवलंय खरं तर जवानमान नितलासनं. षटकातील पुढील बॉल जबरदस्त तेज तरार रफ्तार पाहायला मिळाले मंगेशची. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीला बॅटिंगमध्ये परफॉर्मन्स झाला नाही मंगेशचा, परंतु गोलंदाजीमध्ये जरूर त्याची चमक पाहायला मिळेल. धावा कमी बनल्यात, 5 षटकामध्ये 50च्या आसपास ॲव्हरेज स्कोर या खेळपट्टीवरती आपण कालच्या दिवसापर्यंत जरूर पाहिला होता, परंतु आज गोलंदाजीमध्ये वरचढ गोलंदाज होताना पाहायला मिळतात. फुल टॉस रिव्हर्स खेळायचं होतं, परंतु बॉल बॅटचा संपर्क नाही. या डॉट बॉल. पहिल्याच बॉलवरती अगदी दमदार सुरुवात झाली होती, चौकार आला होता, त्यानंतर स्ट्राईक रुटेट केली सोन्यानं, परंतु रवी काटे सध्या तरी आता बीट होताना पाहायला मिळतो. पहिला चेंडू त्याच्या अगेन्स्ट वाईट आला होता, परंतु त्यानंतर 2 डॉट आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 6 ह्या अंकावरती. फटका जबरदस्त, आता टायमिंग साधलाय, अगदी बॉल चालला वाऱ्याच्या लाटांवरती स्वार, बॉल सीमारेषा पार आलाय. षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. आपल्याला वेळ मिळेल तेव्हा गीत नक्कीच ऐकू, आणखी आलाय गीत आलाय मला तरी वाटतंय. परंतु खास जबरदस्त षटकार ठोकलाय. क्लास परमनंट आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आता फटका फसलाय. या अगोदरचा षटकार आणि त्यावरती दिलेलं प्रत्युत्तर मंगेश पाटीलचं. विकेट डाऊन, फर्स्ट विकेट डाऊन. रवी काटे बॅक टू दी डगआउट आणि धक्का पहिला लागलाय तो 10 या अंकावरती. षटक देखील पहिलं या ठिकाणी पूर्ण झालंय. 12 धावा माफ करा, कारण की या अगोदर एक चौकार, एक वाईट आणि एक सिंगल देखील होती. अर्थात पहिल्या बॉलवरती चौकार होता आणि त्यानंतर एक षटकार देखील आपल्याला या षटकात पाहायला मिळाला आणि एकंदरीत एक विकेट देखील आले. 12 धावा धावफलकावरती. इक्वेशन 37 पूर्ण करायचं आहे. अजूनही 25ची आवश्यकता. चेंडू शिल्लक असतील ते आता 24 चेंडू. थँक्यू. ओमकार मडवी ज्यांना आतापर्यंत गुणसंख्या लेखन करताना आपण पाहिलं, काल खेळ देखील केला त्यांनी आणि त्यांच्यावरती अधोरेखित केलेलं हे गीत आपण ऐकता ना. बॅक टू क्रिकेट. 12 धावा धावफलकावरती. नवीन षटक गोलंदाजी ट्रॅकवरती तेजस पाटील आणि फलंदाज तेजस मात्रे मैदानाच्या आतमध्ये आणि स्ट्रायकिंग एंडला सोन्या. भरवसेमंद जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सोन्यावरती नेहमीच भरवसा राहिला टीम जवानमान नितलासचा आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फटका इथे देखील पुन्हा एकदा उडवायचं होतं इनफिल्डच्या वरतून, परंतु बॉल गेला ऑन साईडला. धाव प्राप्त होईल.
सिंगल डबलने देखील हा सामना बनवू शकतो, जिंकू शकतो, परंतु कदाचित सामना लवकर फिनिश करण्याचा इरादा सध्या तरी टीम जर्मन नितलासचा पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेट आहे, जोपर्यंत अंतिम बॉल डिलिव्हर केला जात नाही तोपर्यंत पारडं कुणाचं जड हे सांगणं कठीण आहे. फटका अप्रतिम, क्लासिकर क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हरला, सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. क्रिकेटचा क्लास दाखवत असताना का अप्रतिम चौकार टोकलाय. या खेळाडूकडे देखील दमखम आहे, कौशल्य, टॅलेंट, साऱ्या काही गोष्टी नेहमी दाखवल्यात तेजसनं देखील. चॉप करायचं होतं, बॉल थोडासा दूर अवे फ्रॉम द बॉडी ठेवला, कदाचित रूम सुरुवातीला क्रिएट केला होता, परंतु आता तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केले ते बॅटिंग टीम नितलासच्या फलंदाजानं. तर नुकतंच मागील कालखंडाचा विचार केला तर राजकीय क्षेत्रामध्ये जरूर आपण राजकीय घडामोडी पाहिल्या आणि सौ आरती कुणाल काठे वाउंजे पंचायत समितीच्या सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली आणि त्यांचे मिस्टर अर्थात सन्मान्य श्री कुणालजी काठे साहेबांचं आगमन झालंय. तर विनंती आहे मान्यवरांना की या मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. मान्यवरांचं शुभ आगमन होत असताना राजकीय क्षेत्रातील एक नामांकित व्यक्तिमत्व किंग मेकर म्हणून जरूर त्यांना आपण ओळखता आणि त्यांचं आगमन सध्याच्या घडीला मंचावरती आपल्याला पाहायला मिळतं. मोस्ट वेलकम सन्माननीय कुणालजी काठे साहेबांना आपण पाहू शकाल. स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील स्मृती चषकामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. तिसरे पंच सध्या तरी आता चेक करतायत एक्झॅक्टली बॉल किती बाहेर आहे, वाईड लाईनच्या की आतमध्ये आहे. सध्या त्याची शहानिशा करण्यात येत आहे. WTC ही वाहिनी कार्यरत आहे. चला तिसरे पंच रतनजी माणेरकर या ठिकाणी जरूर चेक करताना पाहायला मिळतील. खरं तर पंचांचा देखील आता जेवणाचा अवधी झाला होता, डिनर ब्रेक होता, त्या कारणास्तव पंच आता पोहोचलेत कंट्रोल रूम मध्ये आणि ते जरूर दर्शवतील एक्झॅक्टली काय आहे. एक एक डिसिजन महत्वाचा आहे, त्या कारणास्तव सध्या तरी येलो आर्मी आपण पाहतोय. वेलकम 11 उसाटणे हा संघ आपल्या दिशेनं दाखल होत असताना यस इट इज अ फेअर डिलिव्हरी. तिसरे पंच दर्शवतात की वाईड लाईन वरून हा बॉल गेला आणि वाईड लाईन बाहेर सध्या तरी वाईड आपण पाहतोय, जेणेकरून मार्गिजिंग ऑफ द एरर आपण पाहतोय की गोलंदाजांना असावा. त्या कारणास्तव जे एकदमच बाहेर रेषेच्या गेला तर मात्र वाईट आपण देतोय. बालाला डॉट आणि पुढील चेंडू तेजस कडनं. दोन तेजस आमने सामने पाहायला मिळतात, दोन्ही ऑलराऊंडर आहेत. फटका चांगला आहे, जबरदस्त फटका, परंतु क्षेत्ररक्षक जज करतोय त्या ठिकाणी. असं वाटलं होतं चेंडू बॅटचा संपर्क झाला, षटकार येईल, परंतु बॉलमध्ये उंची जास्त होती, लांबी कमी पाहायला मिळाली आणि त्याच कारण की तेजस मात्रेला परतावं लागतं. बिग विकेट डाऊन. आणखीन एक मोठा धक्का पाठलाग करत असताना जर्मन नितलासला. थँक्यू. डीजे रंगात आलाय, 9 वाजून गेलेत. आता डीजे सौरभ, डबल पेमेंट सौरभला पाहिजे मला तरी वाटतंय. आतापर्यंत त्यांनी समालोचन केलं आणि आता डीजे ऑपरेट करताना आपण त्यांना पाहतोय. जरूर गमती जमतीचा हा भाग. सध्या मॅच मध्ये तितकासा संघर्ष पाहायला मिळत नाही, परंतु तरी देखील पलटवार चालू आहे तो टीम जे वागेश्वर किरवलीकडनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनेश पावशेला आपण पाहतोय. 2 आघाडीचे फलंदाज बाद झालेत आणि आता सोन्यावरती जबाबदारी वाढली आहे. तेजस पाटील पुढील बॉल. फटका चांगला, डान्सिंग डाऊन द विकेट. तोच क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. गुड फिल्डिंग. झेलवरती धावून आले, त्यांनी पाहिलं की झेल कठीण आहे. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रात पाहायला मिळतोय. विघ्नेशला आपण पाहतोय स्वतःला खरं तर कव्हर करत असताना त्यानं जरूर हा बॉल अडवलाय. गुड फिल्डिंग.
धावा वाचवल्यात. सिंगल स्ट्राईक रुटेड आणि आता स्ट्रायकिंग एंडला सोन्या पावशे. जबरदस्त फटका, घुटना टेक आणि तमाशा देख अशा पद्धतीचा हा फटका. घुटना टेकवत असताना बॉलला त्यानं पाठवलं आपल्या स्ट्रॉंग झोनला, जिथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जाईल सीमारेषा पार. 4 पूर्णतः उपस्थित पाहायला मिळतोय. अगदी येलो जर्सी मध्ये हा संघ आपण पाहू शकाल. सध्याच्या हंगामात खूप चांगला खेळ होम ग्राउंड वरती देखील स्पर्धा त्यांनी गाजवली आणि पेठालीच्या मैदानावरती कमलाकर शेठ पाटील यांची जी स्पर्धा आपण पाहिली होती छत्रपती ट्रॉफी, तिथे देखील ह्या संघानं दमदार कामगिरी करत असताना सागर पाटील जिथे मालिकावीरचा मानकरी राहिला होता आणि होम ग्राउंड वरती देखील आपल्या कारकिर्दीतील 9वी बाईक त्यानं पूर्ण केली होती. आणि तो संघ पुन्हा एकदा आज इनॅक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या अगेन्स्ट तितकाच धाकड संघ स्वर्गीय महादेव काका 11 पेटाली संघ, हेमंतदादा केणी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर प्रतीक्षा त्यांच्या संघाची होते. टॉसला तर उपस्थित नव्हता, विरोधी संघाला टॉस बीड मिळेल यात शंका नाही आहे, परंतु आणखीन जास्त विलंब केला तर कदाचित आयोजन करता आपल्याला पॅनलाइज करतील याची दक्षता आपण घ्या. सध्या तरी मॅचचा जर आपण विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 22-22 पाहायला मिळतात. लक्ष गाठायचं आहे 37 धावसंख्येचं, फक्त 15ची गरज आणि चेंडू 18 शिल्लक आहेत. 15 रिक्वायर्ड रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. खरं तर आता चेंडू जास्त आहेत. आविष्कार पाटील हा देखील ती ऑलराऊंडर खेळाडू आहे, परंतु आज बॅटिंगमध्ये खास करून किरवली संघ जो स्ट्रॉंग मानला जातो त्यांची बॅटिंग आज चालली नाही आहे. सुरुवातीला जी आशा अपेक्षा मंगेश असतील, तेजस असतील, ज्यांच्याकडनं नेहमीच केली जाते ते लवकर बाद झाले. आविष्कारचा हा चेंडू पॉइंटला क्षेत्ररक्षक टिपला, झेल संपला. विनेशचा खेळ धक्का तिसरा पाठलाग करत असताना टीम नीतला असला. संपला. नवीन फलंदाज ओमकार. सध्या तरी वाऱ्याची झुलूक आपण पाहतोय. थंड असा वारा, अंगाला गारवा भासणारा हा वारा सध्या आता मैदानच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. जबरदस्त हे क्रीडांगण. नेहमीच या क्रीडांगणावरती खेळणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न राहिलंय आणि त्याहून सुरेख खेळपट्टी आणि आजूबाजूला क्राऊड ह्या मैदानावरती नेहमीच पाहायला मिळतो. प्रेक्षकांची वर्दळ सातत्यानं. उद्या अंतिम दिवस आहे. उद्या मोठ्या संख्येनं प्रेक्षक पाहायला मिळतील, कारण की लोकल बरेचसे सगळं खेळणार आहेत उद्या. फुलटॉस चेंडू बाहेर जरूर पाहायला मिळाला आणि आता पंच आमच्या दिशेनं इशारे देतात. केटीचं वाईट. एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड दी लेग स्टंप, व्हाईट बॉल. आणि तेच पंचांनी दर्शवलं. 1+1 2 देखील मिळाल्या. एकतर धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि त्यामध्ये जर अतिरिक्त धावा पण खर्च केल्या तर निश्चित या स्पर्धेतनं आपल्याला निरोप घ्यावा लागेल यात शंकाच नाही. आज नावाला साजेसा खेळ टीम वागेश्वर किरवलीकडनं झाला नाही आणि त्या कारणास्तव हा संघ थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. फटका लाजवाब. बॉल चाललाय तो आता लॉंग लेग रिजनला, सोन्या स्टाईलला. बॉल फरार, सीमारेषा पार, चौकार. खेळामध्ये ताकद लागत नाही तर टायमिंग आणि टेक्निक लागते ते दाखवत असताना सोन्या मैदानाच्या आतमध्ये छोट्या यष्टीचा परंतु कामगिरी नेहमीच मोठी सोन्याकडनं पाहायला मिळतंय. नितला संघासाठी ह्या सोन्याचा भाव देखील कधीच कमी झाला नाही आणि ते पुन्हा दर्शवलंय. मैदानाच्या चहू बाजूला खेळणं हे वैशिष्ट्य आहे खेळाडूचं. चतुरस्त्र खेळ सातत्यानं दाखवत असतो. या अगोदर आपण पाहिलं पॅडल स्वीपचा नजराणा देखील त्यानं दाखवला. त्यानंतर अप्परकट दाखवत असताना पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवले ते गली पॉइंटला. डीप मध्ये चौकार सलगचा दुसरा आणि धावसंख्या आता पोहोचली ती 32 या अंकावरती. फक्त गरज आता 5 धावसंख्येची. जबरदस्त बॅटिंग. मॅच सिच्युएशन अकॉर्डिंग खेळ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळी साकारली जाते सोन्या पावशेकडनं. सलामीसाठी आला, एका बाजूनं किल्ला लढवतोय आणि किल्ला सर करण्याचा इरादा सध्या तरी त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जरूर आमचे बाळूदादा मॅच पाहत असतील. एक सिनियर समालोचक आहेत नितलास गावच्या खेळाडूंना संधी ते देखील नेहमीच प्रीमियर लीग मध्ये देतात. रिव्हर्स स्वीपचा हा फटका
बॉल सीमारेषेच्या दिशेनं रवाना. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एक टप्पा घेत असताना बॉलला फील्ड जरूर केलंय. मंडप डेकोरेटर्सचे सर्व आमचे कलराम शेठ पाटील यांचं देखील शुभ आगमन झालं. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत. सोबत माजी संघनायक आणि पोर्टी प्लसच्या माध्यमातून आज देखील त्यांचा खेळ आपण पाहतोय. आमचे गणेश शेठ पाटील हे देखील ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. चांगला चेंडू. आविष्कार पाटील गोलंदाजीमध्ये जरूर दमखम दाखवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु धावा 50च्या आसपास गरजेच्या होत्या या खेळपट्टीवरती. किंवा ग्रामीण टेनिस विश्वाचा विचार केला तर 10च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतात. गोलंदाजांसाठी पाठबळ हे निर्माण करावं लागतं. अंतिम बॉलवरती एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि या एकच्या मदतीनं धावफलक आता 34 वरती पोहोचले. 3 धावसंख्येची आवश्यकता. सन्माननीय लालचंद्रजी पाटील साहेबांचं शुभ आगमन झालंय. तर सन्माननीय दशरथजी पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि तसेच रमेश शेठ पाटील यांचं देखील आगमन झालंय. धावा 35 या ठिकाणी बांधल्यात. 2 धावसंख्येची आवश्यकता आहे. साथी गुणसंख्या लेखक माहिती देत आहेत की 3 षटकानंतर 35 आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता 12 बॉलमध्ये फक्त 2 धावसंख्येची गरज. 2ला जर 12 असते ना तर प्रेक्षक जाग्यावरती उभे असते, परंतु आता 12 मध्ये 2 हवे आहेत. म्हणजे लक्ष भरपूरच सोपं आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीनं फलंदाजी सोन्या करतो ते पाहता विजय निश्चित आहे तो जर्मन नितलास टीमचा. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो सुजल पाटील. क्लीन बॉल्ड. हलक्या हातानं फक्त प्लेसमेंट करण्याचा इरादा फसलाय सोन्याचा आणि सोन्या बाद झालाय. 2 धावसंख्येची गरज असताना विकेट मिळवत असताना पहिल्याच बॉलवरती सुजल पाटीलचा वार पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सिद्धार्थ भोपी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 धावसंख्येची फक्त आवश्यकता. सध्या फिल्डिंग मध्ये चेंजेस जरूर केले जात आहेत, परंतु धावा फक्त 2च रोखायच्या आहेत. फुल टॉस बॉल प्रहार केला गॅप मधून. बॉल एका टप्प्यावरती मॅच फिनिश. विजय फटका सिद्धार्थच्या बॅट मधनं. चौकारानं सामना जिंकलाय जर्मन नितलासनं. खूप खूप अभिनंदन. हार्डलक टीम. जय वागेश्वर किरवली, आपण वेळेत आलात या स्पर्धेत, आपला सहभाग नोंदवला आणि जरूर चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल निश्चित आपले देखील मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा असतील. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साथी गुणसंख्या लेखक जरूर आम्हाला माहिती देतील. गोलंदाजांचा जरूर विचार करण्यात येईल.